6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश आता उद्धव ठाकरेंनी दिले। मतदार याद्यांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली। 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या मतदार याद्या ठाकरे गट सर्व इमारती आणि चाळींमध्ये लावणार आहे। मतदार याद्यांमध्ये नावं आहेत की नाहीत, दुबार मतदार असाल तर पदाधिकाऱ्यांकडे माहिती द्या। नागरिकांना आता पक्षाकडून हे आवाहन करण्यात आले। शिवसेना भवन इथं विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमदारांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय मार्गदर्शन केले, काय आदेश दिले? काल सत्तेचा मोर्चा झालेला आहे। महाविकास आघाडी मनसेच्या वतीनं हा मोर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं या आजच्या बैठकीवरून पाहायला मिळते। आज त्यांनी शिवसेना भवन या ठिकाणी विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं। या मार्गदर्शनामध्ये त्यांनी येत्या 6 तारखेला निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या प्रकाशित होणार आहे आणि त्याच अनुषंगाने या मतदार याद्यांवर लक्ष ठेवण्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सांगण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे या बैठकीला अरविंद सावंत असतील किंवा इतर महत्वाचे नेते सचिन अहिर हे सगळे उपस्थित होते। सुनील प्रभू सुद्धा यामध्ये उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी या बैठकी ज्या मतदार याद्या प्रकाशित होणार आहेत त्या याद्या ज्या आहेत त्या इमारतीमध्ये किंवा ज्या चाळी आहेत त्यामध्ये जे नोटीस बोर्ड असतात त्यावर प्रकाशित कराव्यात, जेणेकरून ज्या ठिकाणी दुबार किंवा तिवार मतदार नोंदणी असेल त्याची माहिती मिळेल आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि जे पदाधिकारी आहेत ते आता आपल्या शाखा प्रमुख असतील किंवा गट प्रमुख मनोज, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेत, महत्त्वाचे आदेश दिले, त्यामुळे या आदेशांचं कसं पालन होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।